नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे. या व्हिडिओमार्फत आपण ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपला अर्ज भरला आहे व त्या शेतकऱ्यांना अप्रूव्हलचा मेसेज आला असून त्या शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शन करायचे आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे. व्हेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी निवडायची कशी, सोलार कंपन्यांचा कोटा आणखीन आला का नाही हे कसे चेक करायचे ते आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल व अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कंपनी आली का नाही व व्हेंडर सिलेक्शन कसे करायचे ते आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहूयात. प्रथमतः आपल्याला गुगल ब्राउझर ओपन करायचे आहे. सर्चिंगमध्ये मागल तेला सोलार असे टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन झालेले दिसेल. त्यावरती आपल्याला पहिल्या क्रमांकाची जी वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल. प्रथम आपण या ठिकाणी आपली भाषा चेंज करून घेतली. नंतर पुढे आपल्याला 3 लाईनी दिसत आहेत त्यावरती क्लिक करणे. त्यामध्ये गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यामध्ये खालती 2 नंबरला अर्जाची सद्यस्थिती हा ऑप्शन आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियरी ID टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्या ठिकाणी आपण केलेल्या अर्जाचे स्टेटस आपल्याला दिसेल. आपला अर्ज कोणत्या स्टेजला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये अर्ज मंजूर झाला असे दिसत आहे. त्या खाली पट्टीमध्ये आपल्याला पुरवठादार निवडा अर्थात व्हेंडर सिलेक्शन हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झाली आहे असे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अर्थात अद्याप या ठिकाणी कोणतीही कंपनी आलेली नाही असे सांगितले जात आहे. अशा तऱ्हेने आपण कंपन्या आल्या का नाही हे चेक करू शकता. आपल्याला जर माहिती आवडली असेल व आपल्याला अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.